गायरांमध्ये आहे मानेला सांगलं होतं तो होणार नाही म्हणे मी काय येऊन फायदा नाही इकडं जंगलाला कार्यक्रम होत त्याला सगळे लागतात काय राहणार त्याच्या कब्जाच नाही अशी प्रत्येक समाजात एवढा दुरुस्त करायचे कारखान्यावाल्याला त्याची गायरांमध्ये कॉलनी आहे काही नाही निलेश पण घेऊ खड्डे पडले आता मुस्लिम समाजाची मस्जिद जवळच आहे आता मस्जिदचं तारकुं पण पडणारच की नाही आता हे मस्जिद अगोदर झाली असेल की कारखाना अगोदर झाला असेल मस्जिदच अगोदर झाली असेल ना आणि कब्रस्तान सुद्धा आहे जवळ मस्जिद आहे कोणा तळ कोणा सुद्धा आमच्या बाउंड्री मध्ये आहे म्हणायला काय म्हणते की आमच्या सारख्याला काय म्हणा ते ना ठीक आहे आबादी आमच्या जाग्यामध्ये आहे म्हणाय हो ना आता आमच्या घरात नाही साहेब ते घर सुद्धा आमच्या याच्यामध्ये आहेत म्हणाली आता जायचा रस्ता हे रस्ता कुठं बंद झाला कसं जाऊ शेतकऱ्यांनी शेतामध्ये रस्ता उगाचा सेंटर मधला येतं येतं सांगाय पांदन रस्ता कोणत्या गावात पांदन रस्ता इकडे गाव कोणता आहे उमरी लोकांना शेतकरी लोक उमरी रस्ता हे उमरी रस्ता शेतकरी लोक जातात गावातले जातात उमरीला जातात इथून पिंगळीला जातात लोक आता इथून रस्ताच बंद पुरा बंद व्हायला काय पांदन रस्ता पांदन रस्ता जाणारा येणारा कारखान्यात त्याची कॉलनी घरावर जावं कारखान्याची कॉलनीच गायरांमध्ये आहे कारखान्यानं कॉलनी गायरांमध्ये आणि इथून जायला समजा शेतकऱ्याला प्रॉब्लेम येते उमरी रस्ता पांदन रस्ता आता हे आमचं शादीखाना हे होय मस्जिद होय मस्जिद हे आता गावात जायचा रस्ता भूमी शेतकरी पाणी टाकून घेतलं रस्ता बंद झाला आता गाडी कुठून देतो लय स्पीड नाही कारखाना बंद झाला मोठे माणसं क्रिकेटचं ग्राउंड आहे इथं अडचणीचं राखीव गायरानामधलं
हा हे पूर्ण कब्जा कारखान्यानं केलेला आहे. पूर्ण कब्जा आहे. पूर्ण मालापर्यंत कब्जा केलेला आहे. ते बंजारा समाज आहे. झेंडेवरती बंजारा समाजाचा आहे. पूर्ण या शेतकऱ्याचे ढोरं रस्ते वाचण्यासाठी पाणी राहिलेलं आहे. ते बंजारा समाजाचे झेंडे आहेत. पूर्ण रस्ते बंद केलेले आहेत. इकडचे पूर्ण टोटल रस्ते बंद झालेले आहेत शेतकऱ्याला जाण्यासाठी शेतात. चालू होत नाही ना. गावाला जर नाही दिली तर पेट्रोल पंप नाही झाली. पेट्रोल पंप नाही लहरीमध्ये. लहरीमध्ये काहीच नाही. आपल्या हातीमध्ये आहे. ते फुलं आहे की नाही बाला, ते फुलं आहे लहरीचं. पलीकडे आहे. लहरीवाल्याची होती अडचणी, सगळंच अडचणीमध्ये आहे. यायची तरी कॉलनी पूर्ण गायरानमध्ये आहे. त्याने जे मालकी हक्काचं होतं कारखान्यानं मालकी हक्क करून घ्यावं त्याचं ते. गायरानमध्ये कशाला यायचं? यायची पूर्ण टोटल कॉलनी गायरानमध्ये आहे. त्या कॉलनी पाडून टाकावं ते. मला कारखान्यात लोकांना चोरलं. हो बातमीला किती येतात. त्याच्या गांडीवर ते सगळे करतात. बरोबर. पण मग कारखान्याची मालकी दाखवायला ना ते. मग त्याची बाउंड्री काउंट घेऊन झाला आता. राहायला काय मला भरो त्याला. संदेश पाटील हे दाखव एकदा ते घरापुरतं डबलं दाखवा. हे किती की आता काय जगाला जमलंच आहे की चला 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 नाही निष्ठत नाहीत. आपल्या शिवाजीराव आपलं ते पाणी दाखवत. चला चला एवढं खाऊन जा बुवा म्हणा. आता पाणी बी गायरान नाही बुवा. यावेळेस ग्रामसेवक साहेबांना युनिव्हर्सिटी देण्यास यावर्षी पूर्णतः कारखान्याला युनिव्हर्सिटी देणं बंद करत असतील म्हणून युनिव्हर्सिटी आली असतील. 100% विचारा आम्हाला 1000 रुपये दिला का नव्हते का आमच्या काळामध्ये. सर्वप्रथम कारखान्याला युनिव्हर्सिटी नाही कोणाचा रुपये. एकदा दाखव. गाड्यावर घेते. गाड्यावर घ्या. या पाण्यामुळे असं फक्त आमचं दाखव. ते दाखवायला लागते ती मी नाही. शेतकऱ्याला कसं हे करायला ते सांगा होते नाही हे कारखान्याची हात करायला नाही का. कुठून बाउंड्री लावायला त्यामुळे अडवायले. आलं टिप्पर आलं. नाही त्याचं नव्हतं आपल्याला. हो देवस्थान आहे म्हणजे कानपट्टी यायची आता देवस्थान म्हणजे नाही काय नाही करायची खरं आहे. आपल्या देवाचं ते सगळ्याच आहे तिथे धार्मिक स्थळ 3-4 आहे. या वर्षाची 2026 ही पण युनिव्हर्सिटी आता कशी देवी एवढ्या देवस्थानांना आता यायला काय आहे हे कोर्टातच आहे. आणि आता आमच्या दत्ताचं कोणीच नाही घेतल्यामुळे आणखी याच्या पुढे जायची ताकद. आता तुमचे 2 चिटकुट्या उद्या का काढणं होणार. उद्या आता हे ढग पुढे टाकतात. हो ना अशी करायला देते. पैसे लागले तर सगळे आपण 200-200 करू तर किती करू तर काही पण याचं काम रुकवा. याचं माणसं टाकायची एवढं होत आहे. हे बाहेर बाहेरची जागा या स्टेडियम किती मोठं होते बघा ना. आता हे क्रिकेट खेळत गेले पूर्ण. येतं होतं खेळायची जागा होती. येतं सूर्यकांत बाईचं काय ध्येय होतं. इथं कॉलेज टाकायचं होतं.
हिर खतलेली इथं खडक आणून टाकला हिरीचा पूर्ण इथे क्रिकेट खेळत गेले सगळ्या गावचे लोक येत गेले इथं. जाग्यावरला भारी किंवा असेल. सत्यप्रभा सांगायला की घ्या की जग हे आमच्या गावाचं वैभव आहे. इथं टुर्नामेंट होत गेले. स्टेडियम आहे हडसणीचं आहे. हे एवढी मोठी स्टेडियमची जागा आहे. ही जागा सुद्धा परस्परच गावातील काही दलाल लोकांनी विकली कारखान्याला. तुम्ही सांगा मला आता क्रीडांगण कुठं बनवावं, जिम कुठं बनवावं, असे खूप मोठे मोठे मुद्दे आहेत. त्याच्यामुळे मी गेल्या 2 दिवसापासून या कामाच्या पाठीमागे लागलो. तर हे लोक गावामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयाच्या निधीच्या विरोधामध्ये फेसबुकला पोस्ट सोडत आहेत. त्यांना आजच सांगू इच्छितो, हे जे सार्वजनिक मालमत्ता आहे ते हरामखोर ही अशी तुम्हाला खाऊ देणार नाही आणि या मालमत्तेवर कोणाचा अधिकारही गाजू देणार नाही. शूट चालू आहे, नंतर करतो. दाखवले सगळं दाखवले चांगलं की तू लिहिलं का? काय लिहिलं?